सकाळची मस्त सुरुवात झाली चहाने आणि त्यानंतर मग इथे कणिक मळलेली होती, चपाती करायच्या होत्या आणि मेथीची भाजी तयारच होती. फक्त आशू आणि आहो होते जेवायला, तर दोघांचे डबे होते, दोघांचे डबे केले. चंद्र दिसत होता आणि सूर्यही उगवायला लागला होता. थोडा थोडा उजेड पडत होता आणि आज गडबड अशी की भाच्याचं आज घाणा आहे, लग्न आहे 2 तारखेला, पण घाणा 4 दिवस आधीच आलेला. घाणा फक्त केला, रुकवत नव्हता. तर इथे आम्ही आता सगळे निघालो आहोत. झाडाला सुंदर असं फूल आलेलं आहे आणि पारिजातकाची फुलं छान असा सडा पडलेला होता. तर मावशी म्हटल्या की आमच्या तिकडे मिळत नाही, म्हणून मग गाडी म्हणजे चैतन्य आवरेपर्यंत त्यांनी सगळी फुलं तिथली वेचून घेतली आणि म्हणे की आता ही देवाला वाहते म्हणून, आणि मग नंतर त्या आतमध्ये देवाला वाहायला गेल्या. तर इथे रोपं ही बघितली तुम्ही की आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं, जे मी ऑनलाईन बी मागवलेलं. छान अशी रोपं ही आली होती आणि सुंदर हे फुलाचं झाड. तर आता आम्ही निघालो आहोत आनंदपूरला आम्ही आता पोहोचतोच आहोत, मोठ्या नंदुबाईंच्या घरी. मोठ्या नंदुबाई गेल्या वर्षी एक्सपायर झाल्या. त्यांना अजून म्हणजे वर्ष झालं नाही, त्याच्यामुळे मग म्हणजे रुकवत वगैरे काही नव्हतं, फक्त घाणा होता. बाकी बांगड्या वगैरे भरणं असलं काहीच प्रकार नव्हता. म्हणजे साधं सिंपल असं होतं. घर एकदम छोटंसं असल्यामुळे मग थोडीशी ही सजावट तर तिथे आधीच थोडी केली होती कोमलने. त्यानंतर मग ज्या छोट्या नंदुबाई आहेत ना, तर त्या आणि मी दोघींनी मिळून मग जी राहिलेली सजावट होती ती पूर्ण केली. दोघींनी मस्त एकमेकींशी गप्पा मारत इथे ही जी राहिलेली सजावट होती ती पूर्ण केली. आणि 10:30चं टायमिंग होतं घाण्याचं. तर हळूहळू मग थोड्या थोड्या करून बायका यायला लागल्या होत्या. गाव एकदम डोंगराच्या किनारी असल्यामुळे सगळी शेतीवरच म्हणजे अवलंबून असल्यामुळे म्हणजे सगळ्या शेतात जाणाऱ्या असं, त्याच्यामुळे मग जसं सवड मिळत होती तशा येत होत्या. इथे मुहूर्तमेढसुद्धा रोवली. मुहूर्तमेढला सुद्धा जे नावकरी असतात ते येतात आणि ते म्हणजे पूजन करून मुहूर्तमेढ रोवतात. आणि त्यानंतर इथे पूजन केल्यानंतर जो घाणा भरायचा असतो, जे जात्यावर म्हणजे दळण दळतात, गहू आणि हळकुंड म्हणजे दळली जातात आणि नवरदेवाच्या इकडे ते ज्या लिंबोळ्या करतात तर त्याला हे वापरलं जातं. तर इथे हे बायकांचं चालू होतं आणि अशा प्रकारे हा घाणा भरण्यात आला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे घाणा भरला. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून परत निघालो. तर असा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब, त्यासोबत असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही आहे. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.